पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुखीरा बाळा, सुखीरा। आबा, देवळातली कालपेटी चोरीला गेली, पण तुम्ही नका काळजी करू। देव यायच यातून काहीतरी मार्ग काढेल। आबा, येतो। आणि कधीही काही वाटलं तर मला सांगा, मी स्वतः घेऊन येईन नेत्राला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची काळजी करू नका। येतो। आबा, अद्वैत साहेब ना खरंच खूप चांगलं। मला खात्री आहे ते आपल्या नेत्राची ना खूप काळजी घेत असेल। आज ना मला अद्वैत साहेबांची खरी ओळख पटली। आबा, अद्वैत साहेबांना बघून नेत्राबद्दलची थोडी का होईना काळजी कमी झाली माझी। नेत्राच्या आयुष्यात ना अशी जीवाला जीव देणारी माणसं येत राहू दे। आईला आज किती दिवसांनी हसताना पाहिलं। ह्या प्रकरणानंतर ती तिचं हसणंच विसरली होती। अनिलचा फोटो दाखवायला हवा होता का आईला? नाही, नको। या सगळ्यापासून आई आणि आबांना दूरच ठेवायला हवं। असं वाटतंय जाऊच नाही या गावातून। हॅलो, काय, कुठे हरवलीस? काय म्हणाला तुम्ही? मी म्हणालो असं वाटतंय जाऊच नाही या गावातून। मग थांबूया। आय विश आपल्याला थांबता आलं असतं। उद्या काम आहेत खूप। पण नेत्रा, इथलं जेवण नुसतं आठवलं तरी परत पाणी सुटतंय तोंडाला। आता आपण चाललोय, पण महिन्यातून एकदा येत जाऊ आपण इथे, फक्त जेवायला। काय अल्टिमेट चव असते ग चुलीवरच्या जेवणाला। मी लाईफ मध्ये पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय केलंय। आणि थँक्यू सो मच। थँक्यू कशासाठी? कशासाठी म्हणजे अगं, तुझ्यामुळे मी अशा या इतक्या छान गावात येऊ शकलो। साहेब, खरं तर थँक्यू मी म्हणायला पाहिजे। का? आज तुम्ही गावकऱ्यांशी माझ्यासाठी जे काही बोललात ते इतक्या वर्षात मला कधीच जमलं नाही। इट्स नेव्हर टू लेट नेत्रा। आणि कोणीतरी सांगितलंच आहे ना की आपण स्वतःची लढाई स्वतः लढायला हवी। सो आपण शिकलं पाहिजे ना आपली लढाई आपण लढायला। एक विचारू साहेब? तुम्ही आज किती वर्षांनी देवळात गेलात? तसं मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार, कारण मला आजपर्यंत कोणी फोर्स केलंच नव्हतं देवळात जा म्हणून। आपण लहान असताना कदाचित गेलो असेल तिच्याबरोबर। तिच्याबरोबर म्हणजे? ममता राजाध्यक्ष। तुमच्या आई बरोबर? नेत्रा माझी एकच आई आहे आणि तिचं नाव रुपाली आहे। आणि प्लीज मला हे परत नको सांगायला प्लीज।
नशीब त्या दोघांनी मला बघितलं नाही. ताईने सुद्धा इतकं डेंजर काम दिलंय ना, मला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. हा बंटी कुठे राहिला आता? अजून फोन नाही केलाय. बाबूशीला पोचला की नाही पोचला कसं कळणार? आता त्याने तिकडे जाऊन काही घोळ घालायला नको. हे जे सगळं सुरू आहे ना ते खूप भयानक आहे आणि तेवढंच नाजूक आहे. माझ्या हाती काय लागलंय आणि मी काय शोधतेय हे कोणत्याही परिस्थितीत कुणालाही कळायला नकोय. हॅलो हॅलो, रुपाली राजाध्यक्ष बोलते. कोण बोलतंय? गुड इव्हनिंग मॅडम. तुम्हाला मोडी लिपी शिकायची आहे ना? कोण कोण बोलतंय? मी पुरातत्व शिदोरी फाउंडेशन मधून स्नेहा बोलते. आम्ही मोडी लिपी शिकवण्याचे क्लासेस घेतो. आतापर्यंत 10,000 जणांना मोडी लिपी शिकवली आहे. तुम्ही मोडी लिपी शिकण्यात इंटरेस्टेड आहात असं कळलं, म्हणून तुम्हाला फोन केला. एक मिनिट, काय काय बोलताय तुम्ही? कोण म्हणालं तुम्हाला मी मोडी लिपी शिकण्यात इंटरेस्टेड आहे? कोण म्हणालं? मॅडम, इंटरनेटवर सर्च केलात ना तुमच्या आयडी वरून? तुम्ही सर्च करताना आमच्या वेबसाईटवर सुद्धा आलात. मग आम्हाला ते कळतं. असंच बाकीच्या इन्स्टिट्यूटना सुद्धा कळलं असेल. आता सगळेच तुम्हाला फोन करतील. प्लीज प्लीज मला परत फोन करू नका. ठेवा फोन. फोन ठेवा. आलो आम्ही. नेत्रा, फ्रेश होऊन ये जा. आई, मी पण आलो फ्रेश होऊन. अद्वैतने चक्क टिळा लावलाय. ही नेत्रा कुठे येऊन गेली होती अद्वैतला? देवळात? पण अद्वैतचा तर विश्वासच नाहीये देवावर, आणि देवळात सुद्धा जातच नाही तो. पण मग हा टिळा? पाटील, गावात एवढी अशुभ घटना घडली आहे. आता पुढे काय होईल कुणास ठाऊक. नमस्कार, मी निशांत सुर्वे. न्यूज 1 मध्ये आपलं स्वागत. आपण आता आहोत वावोशी गावात, जिथे त्रिनयना देवीचं पवित्र मंदिर आहे आणि ज्या मंदिरात चोरी झाली अशी बातमी आहे. माझ्या मागे काही गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. या. त्रिनयना देवीच्या मंदिरात जी चोरी झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बोला बोला. संपूर्ण भारत देश तुम्हाला बघतोय. हे बघा, संपूर्ण भारत देशाला जाणून घ्यायचंय की त्रिनयना देवीच्या मंदिरात जी चोरी झाली ती कशी झाली, नक्की काय झालंय? आता ते देवीलाच ठाऊक असणार. बरं, मला सांगा नक्की काय काय चोरीला गेलंय? मंदिरात एक फार पुरातन काळची पेटी होती. कालपेटी म्हणायचे आमचे पूर्वज तिला. मला माझ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की देवीची एक पेटी होती जिला कालपेटी असं म्हणायचे. अजून अजून काय माहितीये तुम्हाला त्या पेटीबद्दल? हो, फार पवित्र पेटी होती ती, नाही पाटील? हो हो हो. आमचे आजोबा आम्हाला सांगायचे, तेवढंच ऐकून आम्हाला माहितीये. अजून तुम्हाला काय माहितीये त्या पेटीबद्दल? अजून काय माहिती असेल तर सांगा ना. अजून म्हणजे असं बघा की ती जादूचीच पेटी होती बघा.
म्हणजे असं म्हणायचे की त्या पेटीतून भविष्यकाळात जाता यायचं आणि मागच्या जन्मात सुद्धा जाता यायचं. काय सांगता काय? हो ना. हो, स्वतः आई त्रिनयना देवीने ती पेटी मंदिरात ठेवली होती असं म्हणतात. अजून तुम्हाला काही रहस्य माहिती आहेत का त्या पेटीबद्दल? हो साहेब, ती पेटी उघडणारच कळेल ना की काय रहस्य आहे ते. अशी बातमी आहे की त्या पेटीत देवीबद्दलचे काही मंत्र लिहिलेले आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही, काय माहित नाही. नाही. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. त्या देवीबद्दलचे काही मंत्र ना त्या पेटीमध्ये ह्या भाषेत लिहून ठेवलेत. तुम्हाला ही भाषा वाचता येते? नाही. तुम्हाला माहिती आहे? ही मोडी लिपी आहे. ही भाषा तुम्हाला वाचता येते तुमच्यापैकी कोणाला? नाही बाबा. तुम्हाला? माझ्या आजोबांना वाचता यायची. तुमच्यापैकी कोणी आहे का की ज्याला ही भाषा वाचता येते? नाही. नाही. नाही नाही. बरं मला सांगा, वावोशी गावात असं कोणी आहे का माणूस की ज्याला ही लिपी, मोडी भाषा वाचता येईल? गावात असा एकच माणूस आहे ज्याला ही भाषा वाचता येईल. आपल्या आई त्रिनयना देवीच्या मंदिराचे पुजारी भालबा कुलकर्णी. त्यांना ही मोडी लिपी वाचता येते असं म्हणतात. धन्यवाद. त्रिनयना देवीचे जे पुजारी आहेत भालबा कुलकर्णी, त्यांना ही मोडी भाषा वाचता येते. भेटूया एका ब्रेक नंतर. आधी काय तुझ्या मागे उभी आहे तुझी आई तरी लक्ष नाहीये तुझं. आणि काय अजून फ्रेश नाही झालास, कपडे नाही बदललेस? ड्राईव्ह करून कंटाळलो होतो, सो पडलो जरा वेळ. आलो मी फ्रेश होऊन. कपाळाला काय टिळा? देवळात गेला होतास? वावोशीच्या देवळात गेलो होतो. मी विचारलं तर मला म्हणालास की मी काही देवळात वगैरे जात नाही. हो, मी म्हणालो की मी देवळात जात नाही, पण नेत्रासाठी गेलो. कुठल्या देवळात गेला होतास? त्रिनयना देवीच्या. खरं तर मी जाणार नव्हतो, बट मला जावंसं वाटलं. जावंसं वाटलं म्हणजे? इतकं काय आहे तिथे? काय होतं काय त्या देवळात? माहित नाही, पण आई एखाद्या गोष्टीने आपल्याला स्वतःकडे खेचून घ्यावं ना, तसं काहीतरी झालं. म्हणजे हे दैवी शक्ती वगैरे का म्हणतात माहित नाही, आणि माझा त्या सगळ्यावर विश्वासही नाहीये, पण आई त्या देवळात नक्की असं काहीतरी आहे ज्याने मला स्वतःकडे खेचून घेतलं.
डोंट नो वाय बट त्या देवीच्या गाभाऱ्यात एकदम स्ट्रेंज फिलिंग आलं मला. म्हणजे समहाऊ मला असं वाटलं की मी या मंदिरात आधी कधीतरी येऊन गेलोय किंवा येणार होतो. स्ट्रेंज बट मला परत जावंसं वाटतंय त्या देवळात. आणि आय थिंक मी परत जाईन. कशासाठी? जस्ट टू स्टडी. की इतकं असं काही वेगळं नसताना इतकं छान फिलिंग का आलं मला त्या देवळात. म्हणजे त्या देवीच्या गाभाऱ्यात मला एकदम असं शांत समाधानी वाटलं. खरं तर खूप केओस होता आजूबाजूला बट स्टील आय फेल्ट सो नाईस. जर तुम्हाला विचारशील ना माझा आजचा दिवस कसा होता तर माझं फक्त एवढंच उत्तर असेल अमेझिंग. बरं फ्रेश होऊन घे आता. आलो. आणि ऐक ते काय टिळा वगैरे काय आहे ना तो कपाळाला तो काढून टाक बाबा व्यवस्थित. हो. नाही म्हणजे उगाच रिॲक्शन वगैरे नको यायला. होय. साहेब, देवी आईच्या मनात नक्की काहीतरी आहे. म्हणूनच देवी आई हे सगळं घडवून आणते. म्हणजे अद्वैत साहेबांचं आज देवळात येणं. नेत्रा, हे फक्त तुझ्यामुळे झालंय. नाही साहेब, हे सगळं देवी आई करते. मी फक्त माध्यम आहे. आजपर्यंत देवी आईनेच अद्वैत साहेबांचा जीव वाचवलाय. देवी आईच अद्वैत साहेबांवर येणारं प्रत्येक संकट परतवून लावते. आणि मला कुठल्या गोष्टीचा खूप आनंद झालाय माहितीये. आज अद्वैत साहेब स्वतः देवी आईच्या देवळात आले. त्यांनी देवी आई समोर हात सुद्धा जोडले, टिळा सुद्धा लावून घेतला. साहेब मला वाटतं की या सगळ्या मागे काहीतरी अर्थ आहे. खरंय तुझा. कदाचित अद्वैत ह्या आधी ममता सोबत गेले असेल देवळात, त्यानंतर आज तुझ्या सोबत आला. हो साहेब, अद्वैत साहेब म्हणाले मला, त्यांना सुद्धा आठवतंय सगळं. मला काय वाटतं माहितीये, देवी आईच्या मनात अद्वैत बद्दल नक्कीच काहीतरी भल्याचं असणार. माझी देवीकडे एकच प्रार्थना आहे, त्यानं अद्वैतला कायम सदैव सुखात ठेवावं, सुरक्षित ठेवावं. मला फोन घ्यावा लागेल. पण आज खरंच बरं वाटलं सगळं ऐकून. आपण बोलूया नंतर. नेत्रा, ममता मावशी, मी म्हणाले होते ना, काही गोष्टी फक्त तूच करू शकतेस. 20 वर्षांपूर्वी मी अद्वैतला घेऊन देवळात गेले होते. त्यानंतर आज तू अद्वैतला घेऊन देवळात गेलीस, आणि तेही त्रिनयना देवीच्या देवळात. मी जे केलं, मी जे करण्याचा प्रयत्न केला, ते सगळं तू करतेस. आणि यापुढेही तुलाच ते करावं लागणार आहे. रूपालीनी आजपर्यंत कायम अद्वैतला सकारात्मक गोष्टींपासून तोडायचा प्रयत्न केला. आता तुला अद्वैतला पुन्हा एकदा त्या गोष्टींशी जोडायचंय.
यामध्ये तुला वाईट शक्तींशी सामना करावा लागेल. तू तयार राहा, पण तू जे करतेस त्यात खंड पडू देऊ नकोस. त्रिनयना देवीचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहील.